निश्चित या तालुक्याचे प्रत्येक काम आपण भविष्यात व्यवस्थितपणे करणार आहोत। विजूभाऊ तुम्ही असेल, उपसभापती ताई असतील आणि आपल्याला साथ देणारे सर्वच संचालक मंडळ असतील। तुम्ही आता सांगितलं की 10हून आकडा 13वर गेलाय आणि 18 संचालक बरोबर आहेत, त्यामध्ये तफावत दिसली। एकतर 18 बरोबर घ्या किंवा 13 बरोबर आले तर 13ना न्याय द्या, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो। 18 सगळे संचालक आमच्या बरोबर त्या ठिकाणी आहेत। जयसिंग शेठ भोगड्यांच्या पासून तर आमचे अनुराग दादा ही सगळे पुढे गेले। जयसिंग मामा आहेत, हनुमंत भाऊ कडे, रणजित भाऊ पुढे, रणजित भाऊ पलीकडच्या बाजूला आहेत। 18 पैकी 18 आहेत, 10 आहेत, 10 मध्ये आता 3 झालेत, अजून चालू आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काठावरील संचालकांनी सर्व पक्षीयांच्या गटात घेतली उडी। माजी आमदार दिलीप मोहिते, माजी सभापती कैलास लिंबोरे, माजी उपसभापती विठ्ठल वनगरे आणि संचालक विनोद टोपे हे बाजार समितीच्या कार्यक्रमाला गैरहजर। अवघ्या 6 महिन्यात बाजार समितीमध्ये सर्व पक्षीयांनी दाखवली ताकद। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीयांकडून बेरजेचं राजकारण। 17 वर्षीय युवतीचं अपहरण, बलात्कार आणि निर्घृण खून प्रकरणाचे चार्जशीट शुक्रवारी न्यायालयात दाखल। राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयातील पोस्कोच्या विशेष न्यायालयात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राजे यांनी चार्जशीट केले सबमिट। अतिगंभीर गुन्ह्याचा तपास आणि अवघ्या महिन्याभरातच चार्जशीट न्यायालयात दाखल झाल्यानं खेड पोलिसांना मिळाली कर्तव्य दक्षतेची पावती। जळाऊ लाकडाची विनापरवाना अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर चांडोली येथे राजगुरुनगर वन परिक्षेत्र अधिकारी यादव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धाड। वाशेरे येथील वैभव घोंगे यांच्यावर कारवाई। जळाऊ लाकूड आणि टेम्पो केला जप्त। लाकूड मालाची विनापासी अवैध वाहतूक केल्यास 2 वर्षापर्यंत शिक्षा आणि 5,000 रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद। लाकूड मालाच्या वाहतुकीकरता वन विभागाकडील अधिकृत वाहतूक पास घेणे अनिवार्य। जुन्नर विभागाचे सहाय्यक वन संरक्षक अमृत शिंदे यांची माहिती। जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक अमृत शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी यादव जाधव, शिरोली वन परिमंडल अधिकारी GT मुके, वन संरक्षक सागर तांबे यांच्या पथकाची कामगिरी। आळंदीत पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून अध्यात्माची पेरणी, हजारो भाविकांना केले मंत्रमुग्ध। सोहळ्याच्या 6व्या दिवशी डॉक्टर भावार्थ देखणे, अवधूत गांधी, अभय नलगे, प्रसाद भांडवलकर, प्रियांका ढेरंगे आणि कल्याणी शेटे यांच्यासह 35 कलाकारांनी दिंडी, वासुदेव, कडक लक्ष्मी, गोंधळ अशा पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून केली अध्यात्माची पेरणी। श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कीर्तन महोत्सवात भाविक भक्तिरसात तल्लीन। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात चक्रेश्वर भोजनालयानंतर आता राजगुरुनगर मुख्य बाजार आवारात माफक दरात भोजन थाळी। शेतकऱ्यांना मिळणार दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पोटभर श्री सिद्धेश्वर महाराज थाळी। आमदार शरद सोनावणे आणि बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत भोजन थाळीचा शुभारंभ। आवारात शुद्ध पाण्याच्या आरो प्लॅन्टचीही व्यवस्था। म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरळी आणि म्हाळुंगे गावच्या हद्दीत 2 वेगवेगळे अपघात। अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी। म्हाळुंगे गावातील अपघातात पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकी स्वार संतोष खैरे यांचा मृत्यू। चिमणी फाटा येथील पुणे नाशिक महामार्गावर भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकी स्वार प्रशांत तापकीर आणि स्वप्नील पांचाळ गंभीर जखमी। MIDC मध्ये अपघातांची मालिका सुरूच, रस्त्यावरील कामगार असुरक्षित। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाने शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसानं नागरिकांना झोडपले। उन्हाळी बाजरी, मका आणि आंबा पिकाचे नुकसान। अचानक झालेल्या पावसामुळे पथारीवाले आणि विक्रेत्यांची धांदल। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाच्या जोरदार सरीमुळे दिलासा।